देवा परमेश्वरा, कुठे असेल माझं ऋषिकेश? जानकी आत येऊ? हो काका, या ना. काय ग बरीच टेन्शन मध्ये दिसतेस? ऋषिकेश आला नाही? खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला काका. ऋषिकेशशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. मुलाने खूप मदत केली मला. त्याच्या बाबतीत काही घडलं तर मला आयुष्यभरासाठी गिल्ट येईल. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण तू तर तसं काहीच केलं नाहीयेस. तू स्वतःला दोष का लावून देतेस? पण सगळ्यांना हेच वाटेल ना चूक माझी आहे. सगळे मलाच दोष देतील. नाही नाही काका, मला मला त्याला शोधायला जायलाच हवं. काही झालं तरी मी त्याला शोधून नाही आणेन. पण मला सांग, तू शोधणार कुठे? त्यात तुला काही सांगितलंय? कुठे जातोय, कधी येणार आहे, कसा गेलाय, काय माहितीये? नाही ना काका, तो मला फक्त एवढंच म्हणाला की तो पुण्याला जाणार आहे. मी पण गडबडीत त्याला डिटेल्स नाही विचारले. पण नंतर काही तुमचा संपर्क झाला का काही? मी त्याला फोन केला होता 2-3 वेळा, पण त्याचा फोनच लागत नाहीये. मला असं वाटतं की तो कदाचित डायरेक्ट त्याच्या घरी गेला असेल. पण रात्री त्याला इथे झोपायला मेल नाही मेल, कदाचित ते त्याच्या डोक्यात असेल. एक सांगू, इतका मोठा माणूस आहे पण तुझ्यासाठी तो घराच्या बाहेर राहिला. मला खूप कौतुकास्पद वाटतं. तो माणूस खरंच चांगला, त्याने मला खरंच हेल्प केली. तुम्ही म्हणताय तसं तो घरी जाणं शक्यच नाहीये. नाहीतर त्याची आई इथे त्याला शोधत आलीच नसती ना. आणि जेव्हा त्या आल्या ना तेव्हा त्या माझ्यावर चिडल्या होत्या हा काका. हे बघ, एक लक्षात ठेव, ऋषिकेशला काही झालं ना तर माझ्यासारखी वाईट कुणी नाही. त्यांना असं वाटतंय ऋषिकेश गायब होण्यामागे माझा हात आहे. मी जबाबदार. अशा परिस्थितीत त्यांच्या घरी कसं जाऊ मी? हे सगळं ना तुझ्या काकूमुळे झालं. नक्कीच तिने त्यांचे कान भरले. मला असं वाटतं तू एकदा त्यांच्या घरी जाऊ नये. ऋषिकेशची आई जरी काल आली असली ना तरी आज सकाळी ऋषिकेश तिथे जाऊ शकतो. हो. मला असं वाटतं तू त्यांच्या घरी जाऊन ये, एकदा विचारून तर घे. ठीक आहे का, तुम्ही म्हणता तसंच करेन. ऋषिकेश कुठे राहतो? त्याचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? रणदिवे कुटुंब आहे ते मुळशीमध्ये खूप फेमस. आणि तिथे कोणालाही विचारशील ना तर कोणीही सहज सांगेल की हा त्यांचा बंगला. आणि त्या बंगल्याचं नाव, एक मिनिट, आशीर्वाद बंगला. विचार, कोणालाही विचार, कोणी सांगेल. आशीर्वाद बंगला. आज मी ऋषिकेशला शोधल्याशिवाय ऑफिसला जाणारच नाही. थँक्यू सो मच ऐश्वर्या. तुझा प्लॅन सक्सेसफुल झालाय, वर्क होतोय. अरे तो तर होणारच होता. मी म्हटलं होतं ना तुला. हा पण आता या हिरोसाठी त्याच्या मैत्रिणीला खांदा बनायची हीच तर संधी आहे ना. म्हणजे हे बघ, आता तू काय करायचं, हिरो बनून तिच्या समोर जायचं, मग तिला धीर द्यायचा, आधारासाठी खांदा द्यायचा, आणि मग हळूहळू प्रेमाने तिच्याशी बोलत बोलत तिच्या जवळ जायचं, अलगद तिच्या डोळ्यामधले अश्रू पुसायचे. मला जमेल हे.